मग ही योजना बंद करायची का हा प्रश्न उपस्थित होतो. परंतु असं न करता महसूलचं उत्पन्न कसं वाढलं पाहिजे याकडे सरकारचं लक्ष असलं पाहिजे आणि त्या पद्धतीने सरकार काम करत आहे. काहीही झालं तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. असं आहे की तुम्ही आणि मनसेचा म्हणजे तुम्ही महानगरपालिकेत युती करण्याचा प्रयत्न आहे, तुम्ही स्वतःही जाऊन भेटलेला आहात. मात्र औरंगजेबाच्या मुद्द्यावरून तुम्ही दोनही पक्षाचे वेगवेगळे मुद्दे सरळ सरळ पाहायला मिळतात. तुमची भूमिका पूर्वी जी होती तीच आहे की आता काय मनसेमुळे काय बदलणार आहे? आमच्या भूमिकेमध्ये काही फरक पडलेला नाही. आम्ही आजही सांगतो की ज्या औरंगजेबाने संभाजी महाराजांचे हालाल करून मारले त्याच्या आठवणी आम्हाला नकोय, त्या आठवणी आम्हाला त्रासदायक आहेत. औरंगजेब हा नगरला मेला होता, त्याला इथं गाडण्यात आलं. त्याचा इतिहास पाहिला तर सर्वांना माहिती आहे. म्हणून त्या खुनाखाना आमच्या ह्या संभाजीनगरला नकोत. कारण की संभाजीनगरमध्ये शहाजीराजे भोसले असतील, इवन राजमाता जिजामाता असतील किंवा शिवाजी महाराज, सर्वांचं काही ना काही इथं अस्तित्व आहे. हा इतिहास आहे. म्हणून ह्या इतिहासाला त्याची कबरीमुळे गालबट नको हे आमचं मत आहे. असं की भैयाजी जोशी पण म्हणतात का हा जो कबरीचा विषय आहे तो अनावश्यक आहे. म्हणजे तुमची दोन ज्यांच्यासोबत युती आहे ते सुद्धा त्याच्या संघावर आधारित, ती पण म्हणते की अनावश्यक विषय आहे. पण त्याला जोडूनच प्रश्न भैयाजी असे म्हटले की छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आहे, त्यांनी अफजल खानाची कबर बनवली. आज ती उखडल्या गेली ना. कालानुसार असलेल्या ज्या वाईट खुणा असतात त्या ह्या दूर केल्या पाहिजेत. आणि म्हणून भैय्यूजी महाराजांनी जरी स्टेटमेंट केलं असेल, अनावश्यक वाटत असेल, परंतु तो आमच्या संभाजीनगर असेल किंवा आमच्या महाराष्ट्राचा स्वाभिमानाचा विषय आहे आणि आम्हाला त्या वाईट आठवणीला उजाळा द्यायची आवश्यकता वाटत नाही. म्हणून घेतलेली ही आम्ही भूमिका आहे. संघ तर स्पष्ट म्हणताय ना हे अनावश्यक विषय आहे. मग त्यांची भूमिका असू शकते ना. तुम्ही संघाच्या विरोधात त्यांची भूमिका असू शकते, त्यांच्या भूमिकेला आम्ही विरोध करत नाही, परंतु आमची भूमिका जी आहे ती ठाम आहे. भैयाजी जोशी असे म्हणतात कबर राहू, ज्याला जायचं असं जाईल. संघाची भूमिका उघड झाली आता. ज्याला जायचं तो जा किंवा कबर राहू द्या, ही संघाची असलेली भूमिका जरी असली तरी ती त्यांनी घेतलेली भूमिका आहे. आम्ही पुन्हा वारंवार सांगतोय की आमची भूमिका ही आहे की त्या ठिकाणी कबर नको. आम्हाला त्या वाईट आठवणी ज्या पुन्हा आमच्या डोळ्यासमोर वारंवार येतील अशा सगळ्या निशाणी आम्हाला मिटवाव्यात अशी आमची धारणा आहे. चित्रपट पाहून जागी होणारा हिंदू काही कामाचे नाहीत असं राज ठाकरे म्हणतात. काही गोष्टी ह्या ज्या वाचण्यात येत नाहीत, ऐकीव असतात, त्याचं चित्रीकरण जेव्हा होतं त्या टायमाला त्याची वस्तुस्थिती समोर यायला काही लोकांना वाव मिळतो. तुम्ही पाहिलं असेल अनेक असे पूर्वी चित्रपट होऊन गेलेत. इवन बाळासाहेब ठाकरे साहेबांवर सुद्धा चित्रपट झाला आणि त्यावेळेला सर्वसामान्य माणसांना बाळासाहेब ठाकरे हे आणखीन जास्त प्रमाणात कळाले. हे तेवढंच सत्य आहे. म्हणून चित्रपटाच्या माध्यमातून जरी कळाले, रामायण महाभारत कशाच्या माध्यमातून कळाला? ह्या सिरियलच्या माध्यमातून कळाला. अख्ख्या जगाने त्या रामायण सिरियलचं कौतुक केलं. आणि म्हणून अशा सिरियल किंवा असं चित्रपट जेव्हा येतात त्या टायमाला त्या इतिहासाला उजाळा मिळतो आणि त्यातून ज्या काही वाईट गोष्टी असतात त्या बाजूला गेल्या पाहिजेत. त्याच्यामुळं हिंदुत्व जागं झालं असं नाही, तर असलेल्या हिंदुत्वाला उजाळा मिळावा. त्या सगळ्या प्रकरणात गंगेवर